पैठण तालुक्यातील गोरगरीब, बेघर आणि गरजू कुटुंबासाठी तब्बल 18,444 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे। गरजू लाभार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा असं आवाहन आमदार विलास भुमरे यांनी केलंय। या घरकुलांच्या मंजुरीमुळे पैठण तालुक्यातील हजारो कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे। तालुक्यातील एकही गरजू कुटुंब घरकुलापासून वंचित राहू नये यासाठी आमदार विलास भुमरे आणि पंचायत समिती सभापती वैशाली विनोद बोंबले यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केलाय। त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून प्रशासनाकडून 18,444 घरकुलांना मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार भुमरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। घरकुल योजनेपासून वंचित असलेल्या नागरिकांनी स्वातंत्र्य दिनापासून गावागावात आयोजित ग्रामसभेत प्रस्ताव सादर करून ठरावात नाव नोंदवावे असे आवाहन आमदार भुमरे यांनी केले। प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून लवकरच निधी वितरित केला जाणार असून त्यानंतर घरकुलांच्या बांधकामाला सुरुवात होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख उपप्रमुख विनोद पाटील बोंबले, माजी नगरसेवक भूषण कावसनकर, ज्योती काकडे, पंचायत समिती सदस्य दादासाहेब गलांडे, मनोज गायके, सखुबाई झारगड, नामदेव खरात यांच्यासह शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गौतम बनकर, MC न्यूज पैठण, छत्रपती संभाजीनगर।